नमस्कार. महा एपिसोडचा पार्ट 2 आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे. तर पार्ट फर्स्टमध्ये आपण पाहणार आहोत की नैना जी आहे ती आता राहुलच्या रूममध्ये आलेली आहे, म्हणजे राहुल आणि तिच्या बेडरूममध्ये. आणि तिला काहीही करून आता राहुलचे पैसे ढापायचे आहेत, म्हणजे 10 लाख रुपये हवे आहेत. त्यासाठी तिचं हे सगळं कांड सुरू आहे. मग राहुलच्या लॉकरमध्ये असणारे पैसे तिला घ्यायचे असतात. त्यासाठी तिने राहुलच्या लॉकरची चावी शोधत असते. मग राहुल झोपलाय का त्याच्या उशा घालून ती चावी घेते आणि मग लॉकर उघडायला जाते. पण त्याच वेळी नैना लॉकर उघडत असते. तिला कोडही माहिती असतो, ती कोड टाकत असते. परंतु त्याच वेळी एक गोष्ट घडते, ती म्हणजे राहुलचा अलार्म वाजतो. रोज उशिरापर्यंत झोपणारा राहुल आज एवढ्या लवकर का उठतोय, हा प्रश्न मात्र नैनाला पडलेला असतो. आणि तिने कोड दाबत असते. त्याच वेळी इकडे अलार्म वाजत असतो आणि नैनाची मात्र वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होत आहे, कारण राहुल रोज तर उठत नाही आणि आज का त्याचा अलार्म एवढ्या लवकर वाजत आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचमुळं तिने आता विचारात पडलेली असते, गोंधळात पडलेली असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, ह्याचा अलार्म आत्ताच वाजायचा होता का. मग ती राहुलच्या जवळ येते आणि राहुलला म्हणू लागते की राहुल. तेव्हा राहुल म्हणतो, तू इथे काय करतेस. राहुलला मात्र तिच्यावरती जाम संशय आलेला असतो. राहुल तिला म्हणू लागतो की तू इथे काय करतेस. तेव्हा नैना म्हणते, काय नाही रे, तुझा अलार्म वाजत होता ना, तुझी झोपमोड होईल म्हणून. तेव्हा मात्र नैनाला राहुल म्हणत असतो, माझी झोपमोड होईल याची काळजी तू नको करूस, कारण काहीही झालं तरी माझी झोपमोड होणार नाही हे मला माहिती आहे आणि मला लवकरच उठायचं आहे, म्हणून तर मी अलार्म लावलेला आहे ना. हे सगळं राहुल तिला बोलतो आणि तिला धक्का बसतो. त्याच वेळी आता इकडे सगळेजण तयार होतात. राहुलला ती म्हणते की मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट तयार करते. तेव्हा राहुल म्हणतो, तू जाणारच आहेस ना खाली, मग माझ्यासाठी पण ब्रेकफास्ट घेऊन ये, असं तो तिला सांगत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं, नैना म्हणते, हो पण मला जास्त धावपळ जमणार नाही आहे, तू खाली ये. तेव्हा तो म्हणतो, हो आहे, तू आता तुझ्या नाश्त्यासाठी तर जाणारच आहेस ना, मग माझा पण तयार ठेव, एवढं काय त्याच्यामध्ये, असं सांगितलं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता रजनी सर्वजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात आणि सगळ्यांना ब्रेकफास्ट रजनी आणि त्याचबरोबर कला वाढत असतात. त्याचवेळी रोहिणी मात्र मुद्दाम टॉन्ट मारत असते. ती म्हणत असते की नाही, तुम्हाला एसीची सवय नाही आहे ना, आणि मला एक कळत नाही आहे की तुमच्या रूममधून आज आवाज येत होता, म्हणजे नक्की सगळं खरं आहे, खरं म्हणजे ठीक आहे ना दिनकर खरे, असं ती बोलत असते. म्हणजे तुम्ही काल रडत होता. तेव्हा कला म्हणत असते की बाबा काय झालं. तेव्हा कलाला संगीता सांगू लागते, काही नाही गं, तुझ्या बाबांचे डोळे माहिती आहेत ना, त्यांचं ऑपरेशन करायचं आहे आणि मग त्या डोळ्यात औषध घातलं की तसंच घळाघळा पाणी येतं, असं म्हणत संगीताने बाजू समजून घेतलेली असते. आणि संगीता म्हणत असते, तसं काही नाही झालेलं, असं म्हणत संगीता फक्त तिला शांतपणे सांगत असते. आणि इकडे रोहिणी मात्र मुद्दामच हे सगळं बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं, नैना मात्र विचार करत असते, तिच्या डोक्यात चक्र फिरत असतात की काय झालंय नक्की. आणि मग रजनी इकडे काजलला म्हणत असते की तुला चहा देऊ का कॉफी. तेव्हा काजल मात्र म्हणत असते की नाही, काही चालेल. तेव्हा सोहम म्हणत असतो की काही म्हणजे काय, काही असं माझ्या आईला काही देता येत नाही आहे, एवढं लक्षात ठेव, तुला वाटत असेल पण तसं काही तिला देता येणार नाही आहे, असं सोहम मुद्दामूनच बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे रजनी ती त्याला म्हणत असते, तुला काय करायचं रे, तू कसं बोलतोस तिच्याशी, असं म्हणत रजनी सोहमला ओरडत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला मात्र शांतच असते आणि कला बाबांकडे पाहत असते आणि दिनकरला थोडं उघडल्यासारखं वाटत असतं. अद्वैत तेवढ्यात आलेला असतो. मग अद्वैतला नाश्ता देण्यासाठी कला जाते आणि कला अद्वैतला नाश्ता देत असते. त्याचबरोबर अद्वैतला ती डायनिंग टेबलवरती बोलवते, पण अद्वैत म्हणतो की नाही, माझ्याकडे गप्पा मारत नाश्ता करायला वेळ नाही आहे, मला थोडं घाईत जायचं आहे. आणि तो तिथं कलाला नाश्ता आणायला सांगतो. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत हे सगळं जे करत असतो ते फक्त कलाच्या आईबाबांसाठी करत असतो, ही गोष्ट मात्र कलाला माहिती नसते. कला अद्वैतसाठी नाश्ता घेऊन येते, त्याला नाश्ता देते आणि त्याचबरोबर अद्वैत खूप भरभर खात असतो. तेव्हा कला म्हणत असते, अरे
जरा सावकाश चांदेकर. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. त्याचं मात्र एकच असतं की नाही, मला पटकन आवरायचं आहे आणि मला पटकन जायचं आहे. त्यासाठीच तो एवढं भरभर खात आहे असं तो सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की चांदेकर म्हणजे एवढी घाई काय आहे. इकडे कलाला मात्र अद्वैत काहीच सांगत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सरोजचं मात्र बारीक लक्ष असतं आणि अद्वैत भरभर तसा नाश्ता करतो आणि तिथून तसाच निघून जात असतो. पण त्याचवेळी त्याला ठसका लागलेला असतो. कला मात्र अद्वैतच्या पाठीवरून हात फिरवत असते आणि त्याला तिथे सांभाळत असते. हे सगळं आबा जेव्हा पाहत असतात तेव्हा आबांना मात्र खूपच छान वाटत असतं आणि आबा मात्र अद्वैतची काळजी कला घेते हे पाहून त्यांनाही खूपच आनंद झालेला असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज त्याचबरोबर रोहिणी हे सगळं रागानेच पाहत असतात. कला अद्वैतला स्वतःच्या हाताने पाणी प्यायला देत असते, त्याचबरोबर त्याची काळजी घेत असते, त्याच्याशी प्रेमाने वागत असते. परंतु इकडे मात्र सरोज आणि रोहिणी यांच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं. त्यांना मात्र कलाच्या या वागण्याचा राग आलेला असतो आणि त्या कलाकडे रागानेच पाहत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला कला सांगू लागते की चांदेकर थोडं सावकाश, एवढी घाई करायची काही गरज नाही असं म्हणत कला त्याला सांभाळून घेत असते. आबांना मात्र खूपच छान वाटत असतं आणि आबा त्या दोघांचीही काळजी घेत असतात. त्याचबरोबर आबांना भारी वाटत असतं की कला आणि अद्वैतचा हा संसार सुखाचा होतो. ही गोष्ट आबांना खूपच आवडलेली असते आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की काहीही झालं तरीही ह्या दोघांची जी जोडी आहे ती अशीच राहिली पाहिजे आणि या दोघांचा जो जोडा आहे तो लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे असं आबांचं म्हणणं असतं. तर इकडे संगीतालाही खूपच छान वाटत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता, दिनकर सर्वजण तिथं आहेत आणि इकडे सोहम मात्र चांगलं चिडवत असतो काजलला. अद्वैत आता बाहेर येतो. अद्वैत बाहेर आला की अद्वैतच्या मागोमाग लगेचच संगीत आलेली असते आणि संगीता म्हणत असते, जावई बापू काय सांगू आणि कसं सांगू मला कळत नाही आहे. मी तुमच्याशी कशा पद्धतीनं बोलू. तुम्ही आमच्यासाठी जे करत आहात ना ते खूपच मोठं आहे. एवढी मोठी गोष्ट कोणीच आमच्यासाठी करू शकणार नाही अशी गोष्ट तुम्ही आमच्यासाठी करत आहात असं सगळं सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे बोललं जात असतं. त्यावेळेस मात्र इकडे कलाला कळतच नसतं की अद्वैत असा का वागत आहे, अद्वैत एवढ्या घाईघाईनं का गेलेला आहे, अद्वैतच्या बाबतीत हे असं काय आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळत असतं की संगीता हात जोडून अद्वैतच्या समोर उभी आहे आणि म्हणत आहे की जावई बापू आज तुम्ही जे काय केलेलं आहे ना ते खरंच लाख मोलाचं आहे. तुमचं मन खूपच मोठं आहे म्हणूनच तुम्ही ही गोष्ट करू शकलेला आहात. हे सगळं संगीता बोलत असते आणि संगीता म्हणत असते की जावई बापू आज तुम्ही आमच्यासाठी जे केलेलं आहे ते दुसरं कोणीच करू शकत नाही. त्याचबरोबर रोहिणी त्याचबरोबर सरोज इकडे म्हणत असतात की मिस्टर खरे तुम्हाला जेवढा वेळ वाटेल तेवढ्या वेळ तुम्ही खात बसा इथे. आणि त्याचबरोबर सरोज म्हणते की असंही अद्वैतने आज ब्रेकफास्ट केलेलाच नाही त्यामुळं तुम्हाला जेवढ्या वेळ खात बसायचं आहे तेवढ्या वेळ तुम्ही बसा इथे खात, काहीच प्रॉब्लेम नाही. हे सगळं बोललं जात असतं. त्यावेळेस राहुल पण नाश्ता करता करता तसाच उठून चाललेला असतो आणि आबांच्या समोर सरोज हे बोलत असते. आबा मात्र रागाने सरोजकडे पाहत असतात आणि आबा म्हणत असतात की सरोज मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. परंतु सरोज मात्र म्हणत असते की काहीही झालं तरी मी काही चुकीचं वागलेले नाही हे आबांना ती दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याचबरोबर इकडे सोहमला मात्र राग आलेला असतो कारण हे सगळं त्यांचं जे बोलणं आहे ते सोहमला अजिबात आवडलेलं नसतं. इकडे कलाच्या आईबाबांचा अपमान केलेला आहे ही गोष्ट त्याला जाणवलेली असते आणि मुद्दामूनच हे सगळं बोललं जात असतं हे मात्र सोहमच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोज तोंडाला येईल ते बोलत असते आणि अपमानच करत असते प्रत्येक वेळेस हे मात्र लक्षात आलेलं असतं. आणि सरोजला अशा पद्धतीनं बोललेलं पाहून आबांनाही राग आलेला असतो. आबाही चिडलेले असतात. आबाही म्हणत असतात की सरोज, पण सरोज मात्र ऐकायला तयार नसते. सरोज म्हणत असते की मी जे काय आहे ते सगळं खरंच बोललेले आहे, चुकीचं काय आहे त्याच्यामध्ये असं सरोजचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे ते सगळेजण उठून जातात तेव्हा कला मात्र दिनकरला म्हणत असते की बाबा तुम्ही सगळेजण आलेले आहात ना, मला खरंच खूप भारी वाटलेलं आहे. तेव्हा दिनकर कलाला म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तर इकडे संगीता मात्र तिला सांगत असते आम्हाला ना तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत. तेव्हा कला म्हणत असते की सरप्राईज. तेव्हा ती म्हणते की हो, कारण
तुझ्याकडे बघितलं ना काजूला आणि यांना तुझ्याबरोबर असं जास्त दिवस राहता आलेलं नाही, त्यासाठी आम्ही ठरवलं आणि मग मी त्यांना बोलवून घेतलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि कलाला मात्र धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते तसं नाही हो बाबा. तेव्हा दिनकर म्हणत असतो की तुला आवडलं नसेल तर जातो आम्ही इथून. तेव्हा कला म्हणत असते की तसं नाही बाबा, मला तसं काही म्हणायचं नाही, माझ्या डोक्यात विचार चालू होते ना, म्हणून मग आपलं मी विचारलं, असं कला बोलत असते. त्याचवेळी काजल सर्वजण तिथून उठून जातात. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला असतो आणि इकडे अद्वैत मात्र आता पतसंस्थेत पोहोचलेला असतो. त्याचवेळी परांजपेंनी खरेंचं घर विकत घेतलेलं असतं आणि खरेंच्या घराचं तिथे डील होत असतं आणि मग ते मॅनेजर सांगत असतात की हो, त्या घराच्या पेपर्सवरती मी सह्या आणलेल्या आहेत आणि ते घर आता केव्हाही तुमच्या नावावरती होऊ शकतं. आणि मग परांजपे म्हणतात की ठीक आहे, 20 लाख रुपये मी त्या घराचे तुम्हाला देत आहे. हे ऐकल्यानंतर परांजपेंना ते मॅनेजर तयार होतात आणि ते चेक साईन करतात. तेवढ्यातच अद्वैत तिथं पोहोचलेला असतो आणि अद्वैतला मात्र धक्का बसतो की हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय होत आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र अद्वैत विचारच करत असतो की हे कशा पद्धतीनं घडत आहे. आणि इकडे अद्वैत म्हणत असतो की तुम्हाला प्रॉपर्टी रेटनुसार माहिती नाही आहे का की या घराची व्हॅल्यू किती आहे ते ऐकल्यानंतर मॅनेजर पाहतच राहतो आणि मॅनेजर म्हणू लागतो की तसं नाही, कारण त्या घराचे हप्ते राहिलेले होते ना, त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. अद्वैत म्हणत असतो की तुम्ही चुकताय, कारण त्या घराची आत्ताच्या मार्केट रेटनुसार जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्यांना मिळाली पाहिजे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि मग ते म्हणतात की मला काही माहिती नाही आहे, त्यांना ते हप्तं भरणं होत नव्हतं म्हणून मी हे घर विकत घेत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आत्ताच्या आत्ता हे डील कॅन्सल होत आहे. आत्ताच्या आत्ता हे डील कॅन्सल होत आहे कारण मी 30 लाख रुपये देऊन हे घर विकत घेत आहे. जेव्हा अद्वैत हे सगळं बोलतो आणि तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. अद्वैतने 30 लाख रुपये देऊन हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि अद्वैतने 30 लाख रुपये चा चेक साईन केलेला असतो आणि त्याचवेळी परांजपेंनी जो चेक दिलेला असतो तो चेक अद्वैतने हातात घेतलेला असतो आणि तो चेक अद्वैत फाडून टाकत असतो आणि म्हणत असतो की हे डील आता 30 लाख रुपयांना होत आहे, तुम्हाला परवडतंय ना मॅनेजर, आणि नाही तर तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा परांजपे म्हणत असतात की तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी पंगा घेताय. तेव्हा अद्वैत म्हणतो मला माहिती नाही आणि मला वेळही नाही की तुम्ही कोण आहात ते, पण तुम्हाला माहिती नाही आहे की हे घर कोण विकत घेतंय ते, कारण मी अद्वैत चांदेकर आहे, हे अद्वैत बोलत असतो आणि अद्वैतने आता तो चेक साईन केलेला असतो. इकडे संगीता म्हणत असते की कले कारल्याची भाजी करूया का. तेव्हा कला म्हणत असते की नाही नको, कारल्याची भाजी नको. तेव्हा संगीताला इकडे संगीता म्हणते का गं, का कारल्याची भाजी नको म्हणतेस. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की अगं चांदेकरला आवडत नाही आहे ना कारल्याची भाजी, म्हणून मी सांगत आहे की कारल्याची भाजी नको. हे ऐकल्यानंतर संगीता म्हणते अगं जावई बापूंनी त्या दिवशी तर खाल्ली होती ना कारल्याची भाजी. तेव्हा कला म्हणत असते की नाही त्या दिवशी खाल्ली होती, पण मला असं वाटत आहे की नको, आत्ता कारल्याची भाजी आपण करायला नको आहे. आपण सुरण आणलेलं आहे आणि मग ताजंच आहे ते, तर छान असे मसालेदार सुरणाचे काप करूया. ते अद्वैतला खूपच आवडतात, ते चांदेकरला खूपच आवडतात. हे सगळं कला बोलत असते आणि कला म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता सगळं जे काही घडत आहे त्यामुळं कलाला हे कळतच नसतं आणि कला मात्र अद्वैतच्या प्रेमात वेडी असते. आणि मग त्याचवेळी रजनी म्हणत असते कसं आहे, त्या दिवशी अद्वैतनं खाल्ली, पण त्या दिवशी कलाने खाऊ घातली होती ना, आता कलाचं कोण ऐकणार, कलाच्या पुढं कोण बोलणार आहे. हे सगळं म्हणत रजनी मात्र चिडवतच असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या बाबतीत हे सगळं बोललं जात असतं, कला मात्र लाजत असते. आणि त्याचवेळी नैना मात्र बाहेर निघालेली असते. कला तिथं म्हणत असते की नैनाताई तू कुठे चाललेली नक्की, तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, हे सगळं ती विचारत असते. आणि नैनाला मात्र धक्का बसलेला असतो. नैना म्हणत असते तुला काय करायचं आहे गं, तुला काय करायचं आहे, तू कशाला नसत्या चौकशा करतेस, गरज काय तू ह्या गोष्टी विचारायची मला. हे सगळं नैना बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की नैनाताई तुझं जे काय चाललेलं आहे ना ते सगळं थांबलं पाहिजे, एवढं लक्षात ठेव, कारण तुला असं वाटत असेल की आपण कसंही वागलं तरी चालेल,
पण ते अजिबात चालणार नाही असं कला बोलत असते. आणि कला म्हणत असते की हे बघ नैनाताई, आत्ता तू चुकीच्या पद्धतीनं विचार करत आहे. काहीही झालं तरीही आत्ता मी तुला काही बोललेले आहे त्यात काहीही गैर नव्हतं असं ती बोलत असते. इकडे अद्वैतने 30 लाखाचा चेक साईन केलेला असतो आणि त्यांचा 20 लाखाचा चेक फाडून टाकलेला असतो. आणि अद्वैतने खूप मोठा धक्का दिलेला असतो, तो म्हणजे नितीन परांजपेला. त्याला दाखवून दिलेलं असतं की हा अद्वैत चांदेकर आहे आणि अद्वैत चांदेकर काय करू शकतो. आणि अद्वैतने हे जेव्हा केलेलं असतं तेव्हा अद्वैत म्हणतो की आता तुमच्या पतसंस्थेचा तोटा तर होणार नाही ना, 10 लाख रुपये मी एक्स्ट्रा दिलेले आहेत असं अद्वैत त्यांना सांगत असतो. तेव्हा ते म्हणतात की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, हे डील करण्यासाठी हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर अद्वैतने आता ही प्रॉपर्टी विकत घेतलेली असते. आणि इकडे कला त्याचबरोबर संगीता आता अद्वैतच्या आवडीचा स्वयंपाक बनवण्यासाठी तयार झालेले असतात. तर कलाने दिनकरच्या आवडीची शेवयाची खीर करण्याचाही निर्णय घेतलेला असतो. तर अद्वैत आता हे प्रॉपर्टीचे पेपर हातात घेऊन तिथून निघत असतो. आणि त्याचवेळी अद्वैतच्या मागावर गेलेला राहुल हा मात्र पाहतो, त्याच्या लक्षात येतं की खरेंचं घर अद्वैतनं विकत घेतलेलं आहे. तर आता पार्ट 2 आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पार्ट 2मध्ये नैनाची मात्र पूर वाट लागलेली आहे, तिची जाम वाट लागलेली आहे. आणि सौरभने तिचा चांगलाच बँड वाजवलेला आहे. सौरभला तिला अक्षरशः तिच्या बोटातील अंगठी काढून द्यावी लागलेली आहे. तर तो पार्ट तुम्ही नक्कीच पहा. थँक्यू.